नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत की टी जॉईंट कशा प्रकारे मारला जातो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करून घेणार आहोत। तर चालू करूया व्हिडिओला। तर आपल्याकडं 2.5 स्क्वेअर mm ची एक वायर आहे, त्याचे आपण 2 तुकडे करून घेणार आहे आणि तसंच आपण ते स्ट्रिपरच्या साहाय्याने आणि पकडच्या साहाय्याने आपण ते कट करून घेणार आहेत, जेणेकरून आपल्याकडे 2 तुकडे होऊन जातील वायरचे। आणि त्या दोन्ही तुकड्यांना आपण स्टिपरच्या साहाय्याने काय करणार आहोत, एक एक दीड इंचीवर आहे ना त्याचं इन्सुलेशन काढून घेणार आहोत, बरोबर। तर आता आपण एका वायरचं काढलेलं आहे, दुसऱ्या वायरच्या सेंटरला जो आहे ना तिथं आपण तिथलं पण इन्सुलेशन काढून घेऊ। तर स्टिपरच्या साहाय्याने ते प्रॉपर करून घेऊ। पकडनी त्याला आपण आहे ना सेंटरने त्याला आपण कट देऊ आपण एक, आणि त्याला क्लिअर करून घेऊ आणि स्टिपरच्या साहाय्याने त्याचं प्रॉपरली इन्सुलेशन 1 इंचीपर्यंत काढून घेऊ। त्यानंतर आपण काय करणार आहे, ते इन्सुलेशन प्रॉपरली काढल्यानंतर तिथे मग आपण जो आपल्याकडं दुसरी वायर आहे त्याचं जे इन्सुलेशन आपण काढलं आहे तर त्याला आपण असं 3 पदरी करून टाकू, म्हणजे 3 भागात डिवाईड करून टाकू। त्या 3 भागात डिवाईड केल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याला ट्विस्ट करून घेऊ। पहिले ट्विस्ट केल्यानंतर 3 भागात डिवाईड करू, एक सेंटरला, एक राईट आणि लेफ्टला, जेणेकरून आपलं जी वायर आहे ती एकदम प्रॉपरली त्याच्यात बसल, म्हणजे इन्सुलेशन जे आहे ते एकदम प्रॉपरली त्याच्यात अटॅच होईल आणि आपला जॉईंट जो आहे तो एकदम परफेक्ट बसल। तर अशा प्रकारे आपण ट्विस्ट करू आणि हे 3 पार्टमध्ये त्याचं विभाजन करून घेऊ, ओके। त्यानंतर आपण जिथं टी जॉईंट आपल्याला मारायचा आहे त्या ठिकाणी आपण त्याला एकदम प्रॉपरली लावू आणि त्यानंतर आपल्याकडं 3 त्याच्यामध्ये इन्सुलेशन आहे। तर ते इन्सुलेशनपैकी आता आपण एक जे इन्सुलेशन आहे एका साईडचे ते अँटी क्लॉकवाईज फिरू, म्हणजे घड्याळाच्या उडच्या दिशेने फिरू, आणि त्याच दुसऱ्या बाजूचं जे आहे ते आपण घड्याळाच्या दिशेने फिरू, म्हणजे क्लॉकवाईज फिरू, जेणेकरून आपला जो जॉईंट आहे तो एकदम प्रॉपर बसल, तो निसटणार वगैरे नाही खेचल्यानंतर, आणि तो एकदम टाईट राहील। त्यानंतर जे आपलं सेंटरचं जे राहिलेले आहेत इन्सुलेशन, ते सेंटरचे इन्सुलेशन बॅक साईडने आपण आपल्या केबलवर आणून आणि जे आपण केबल जॉईंट केले आहे त्या केबलला तो ट्विस्ट करू, जेणेकरून आपले काय होईल की कंडक्टर जे आहे ना ते एकदम प्रॉपरली वायरला अटॅच होऊन जातील। कुठेही कोणताही कंडक्टर कोणत्याही साईडला नाही राहणार, जेणेकरून आपला एकदम टाईट जॉईंट पण बसल आणि कंडक्टर पण प्रॉपर राहील। हे बघा, आणि आता हे खेचल्यावर आपण बघतोय की आपला जॉईंट निसटत नाही आहे। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर अपलोड झालेली व्हिडिओ त्वरितच तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू।